नमस्कार. वृंदास टॅरो ज्योतिषमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण मूलांक 1 ते 5 बघितलेत. आज बघणार आहोत मूलांक 6, म्हणजे ज्यांचा जन्म 6, 15 आणि 24 तारखेला झालेला आहे अशा लोकांचा मूलांक आहे 6. हा लक्ष्मीचा अंक आहे. शुक्राच्या आधिपत्याखाली येणारी ही रास हा मूलांक आहे, ही व्यक्ती. त्यामुळे या व्यक्तींचं विश्लेषण करायचं झालं तर अतिशय प्रेमळ, परिवारावरती खूप प्रेम करणारी ही व्यक्ती आहे. विलासी असतात, आराम आवडतो, ऐश करायला आवडते, दिसायला खूप सुंदर असतात आणि कलात्मक असतात आणि इतरांबद्दल त्यांना भयंकर सहानुभूती वाटते. इतकी सहानुभूती असते त्यांना की समजा एखादे जेवायला बसलेले आहेत, स्वतःला वाढून घेतलं आहे, पण एखादा जर आला गरजू तर ते स्वतःचं ताटसुद्धा त्याला देतील. इतकी लोकांबद्दल सहानुभूती असते की स्वतःला जरी नसलं तरी चालेल, पण ते लोकांना देतात. अशा प्रकारे हे मूलांक 6 व्यक्ती आहेत. ऐश्वर्य हे त्यांना देवानीच घेऊन पाठवलेलं असतं, त्यामुळे ते ऐश्वर्य संपन्न असतात. आलिशान जीवनशैली आहे त्यांची, एकदम ऐशाराम आवडतो त्यांना, मोहक व्यक्तिमत्व आहे त्यांचं. त्यामुळे पटकन कोणाशी पण ते कनेक्ट होऊ शकतात. आकर्षक व्यक्तिमत्व आहे आणि लक्झरियस लाईफ आहे. त्यामुळे एकदम आरामात आवडतं त्यांना की चांगल्या चांगल्या गाड्यांमध्ये बसायला किंवा खरेदी करताना सुद्धा ब्रँडेड वस्तू खरेदी करायला त्यांना जास्त आवडतं, की ब्रँडेड वस्तू ते खरेदी करतात किंवा छान राहतात. परफ्यूम खूप आवडतो त्यांना मनापासनं. सुंदर राहतात पण सुंदर, कारण शुक्र हा अतिशय तेजस्वी ग्रह आहे आणि तो शुक्र म्हणजे विलास आणि प्रेम व्यक्त करणारा आहे. त्यामुळे यांचं लग्न जर झालेलं असेल तर कदाचित लव्ह मॅरेज पण असू शकतं, किंवा जर मॅरेजमध्ये त्याचं कन्व्हर्जन नसेल झालं तर एखाद दुसरा ब्रेकअप पण झालेला असतो. अशा प्रकारे हे खूप भरभरून प्रेम करणारे हे व्यक्तिमत्व आहे. निर्णय घेताना थोडंसं ते कन्फ्युजन असतं त्यांना. निर्णय बरोबर त्यांचे होत नाहीत किंवा पटकन निर्णय घेणं त्यांच्याकडनं शक्य होत नाही, कारण ते अस्थिर मनाने काम करत असतात आणि आराम करायला त्यांना खूप आवडतो. जर मिळालं त्यांना तर आराम त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना जास्त आवडलेला आहे. करिअरच्या दृष्टीने विचार केला तर त्यांनी अभिनय क्षेत्रामध्ये किंवा डिझायनिंग, कोणत्याही प्रकारचं डिझायनिंग असेल, ज्वेलरी डिझाईन असेल, कपड्याचं डिझायनिंग, फॅशन डिझायनिंग, कोणत्याही डिझायनिंगमध्ये त्यांनी काम करावं किंवा सौंदर्य प्रसाधनाचे विक्री म्हणा, सौंदर्य प्रसाधनं बनवणे, अशा प्रकारचे जर त्यांनी व्यवसाय केले किंवा नोकरी त्या पद्धतीची असेल तर ते जास्त उत्तम त्याच्या करिअरमध्ये करू शकतात. दागदागिन्यांचा व्यवसाय जर असेल, ज्वेलर्स म्हणून काम करू शकतात किंवा ज्वेलरी डिझायनिंग म्हणून काम करू शकतात. अशा प्रकारे डिझायनिंग क्षेत्रामध्ये, कारण क्रिएटिव्हिटी त्यांची खूप चांगली असते, त्यामुळे डिझायनिंग क्षेत्रामध्ये त्यांनी जास्तीत जास्त काम करावं. आर्थिकदृष्ट्या हे चांगले प्रबल असतात. फक्त जर काही तुम्हाला हे टॅली होत नसेल की आम्हाला आर्थिक प्रॉब्लेम आहे, तर इतर गोष्टी त्याच्या इतर अंकांकडे पण आपल्याला बघावं लागेल, कारण हे खूप सुपरफिशियल मूलांक आपण सांगत आहोत. जर तुम्हाला काही समस्या असतील तर तुम्ही मला प्रत्यक्ष व्हॉट्सअपवरती मेसेज करून विचारू शकता. म्हणजे मग जर मी सांगते अशी तुम्हाला की तुम्ही ऐश्वर्य विलास उपभोगणारे आहात आणि जर तुम्हाला काही समस्या असतील तर कुठेतरी गडबड आहे, त्यामुळे आपल्याला डिटेलिंग त्याचं बघायला लागेल. रंग वापरताना त्यांनी पांढरा रंग जास्त वापरावा किंवा स्काय ब्ल्यू कलर किंवा गुलाबी कलर. पिवळा रंग बिलकुल टाळायचा, की पिवळा रंग वापरायचा नाही, अवॉइड देत. अंक त्यांचे शुभ अंक आहेत 6, 15, 24 आणि 33. रत्न वापरताना त्यांनी हिरा वापरायचा. हिरा हा रत्न त्यांच्या दृष्टीने अतिशय अनुकूल आहे. डायरेक्ट तुम्ही हिरा वापरायला सुरुवात करू नका, कारण हिरा प्रत्येकालाच मानवतो असं नाही. तर अमेरिकन डायमंड सुरुवात करा, पांढरा खडा अमेरिकन डायमंड सुरुवात करा आणि मग जर ते तुम्हाला सूट झाले तर मग तुम्ही हिऱ्याची अंगठी वापरू शकता. नंतर देवतेची उपासना करताना त्यांनी लक्ष्मीची उपासना करावी. दर शुक्रवारी संध्याकाळी एका छोट्या ताटलीमध्ये तांदूळ घ्यायचे आणि त्या तांदूळामध्ये जर तुमच्याकडे लक्ष्मीची मूर्ती असेल तर लक्ष्मीची मूर्ती, नाहीतर एखादं नाणं ठेवायचं आणि मग त्याला हळदी कुंकू वाहून लाल फूल व्हायचं आणि दुधाचा नैवेद्य दाखवायचा. म्हणजे तुमच्या आर्थिक समस्या असतील तर त्याचं निराकरण केलं जाईल. त्याचबरोबर ओम नमो भगवते वासुदेवाय, कृष्ण भक्ती यांनी जास्तीत जास्त करावी, म्हणजे त्यांच्या आर्थिक समस्या आणि सगळ्याच प्रकारच्या अडचणींपासून त्यांना मुक्तता मिळू शकते. तर ओम नमो भगवते वासुदेवाय 108 वेळा म्हणायचाच रोज. या देवतेचं उपासना तुम्ही चांगली करा. आरोग्याच्या बाबतीत विचार केला तर हे
आराम यांना जास्त आवडतो, तर तो थोडासा बाजूला करून एक्सरसाइज करा. कारण जर या मुलांकाच्या महिला असतील तर त्यांना गर्भाशयाचे विकार होऊ शकतात किंवा त्वचेचे काही, या मुलांकाच्या व्यक्तींना त्वचेचे काही आजार होऊ शकतात. त्यामुळे यांनी सूर्यप्रकाशामध्ये सकाळचं कोवळं ऊन अंगावरती घेतलं पाहिजे आणि योग प्राणायाम हा केलाच पाहिजे. म्हणजे मग त्यांचं आरोग्य उत्तम राहील. बाकीच्या आरोग्याचा काही त्यांना त्रास नाही आहे, फक्त होऊ शकतो तर किडनीचा त्रास होऊ शकतो किंवा गर्भाशयाचा किंवा रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा काही त्रास होऊ शकतो. त्यामुळे ते टाळण्यासाठी तुम्ही योग प्राणायाम आणि फिरणं आणि सूर्यप्रकाश रोज घेणं हे फार गरजेचं आहे. अशा प्रकारे हे मुलांक 6 असणारी व्यक्ती खूप लकी, छान आणि ऐश्वर्यसंपन्न विलासी जीवन जगणारे असे हे सुंदर व्यक्तिमत्व असलेले, परिवारावरती प्रेम करणारे, त्यांच्या फॅमिलीतल्या लोकांवरती ते भरभरून प्रेम असतं. अशा प्रकारे हे मुलांक 6 आपण बघितलेलं आहे आणि मग उद्या आपण बघणार आहोत मुलांक 7. तोपर्यंत वृंदास टॅरो ज्योतिषकडून आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. सगळे आनंदी समाधानी रहा. आणि जर तुम्हाला हे मुलांक विश्लेषण जर आवडत असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तोपर्यंत भेटूयात उद्या मुलांक 7 घेऊन. ओम नमः शिवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय.